गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर सकाळची सुरुवात एकदम छान झाली होती आणि मी जेवण बनवायला सुरुवात केली होती। तर ही भाजी कशाची, तर ही भाजी आहे गुळूची किंवा काही ठिकाणी याला चिराची भाजी पण म्हटलं जातं। ॲक्च्युली मला ब्लड वाढीसाठी डॉक्टरांनी ही खायला सांगितली आणि ह्या भाजीतून बऱ्यापैकी आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत ह्या भाजीचे। जसे की यात लो कॅलरीज आहेत, लिव्हरचं कार्य व्यवस्थित होतं, यात विटॅमिन ए, बी, सी, ओमेगा 3 हार्टसाठी स्पेशल आणि HDL वाढवण्यासाठी म्हणजे जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवण्यासाठी याचा फायदा होतो। त्याचबरोबर ओरल कॅन्सर, टंग कॅन्सर किंवा लंग कॅन्सर टाळण्यासाठी ह्या भाजीचा उपयोग होतो। वेट लॉससाठी पण हे एक वरदान आहे, कारण 100 ग्रॅम भाजीमध्ये 18 ग्रॅम कॅलरीज मिळू शकतात फक्त। रक्तवाढीसाठी तर ही चांगली आहेच, फक्त ज्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे ना त्यांनी ही भाजी खाऊ नका, कारण यात औसरिक ॲसिड जे असतं ना ते असतं बऱ्यापैकी जास्त असतं, त्यामुळं ज्याला किडनी स्टोन आहे त्यांनी हे खाऊ नये भाजी। बाकी लिव्हरसाठी किंवा अख्ख्या म्हणजे बॉडीच्या प्रत्येक पार्टसाठी हे भाजीचं खूप चांगलं कार्य आहे। तर ही बऱ्यापैकी खाल्ली गेली पाहिजे आहारात। कमीत कमी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ही भाजी पाहिजेच। तर ही भाजी मी घेऊन म्हणजे मम्मी घेऊन आली, त्यानंतर मला माहीत नव्हती कशी करायची। मी विकीला विचारलं तू खाणार का, तर मला म्हटला की ही भाजी आम्ही वावरातून काढून फेकून देतो आणि हीच भाजी आपण इथे 30-40 रुपये पावशर अशी घेतो। याचे बऱ्यापैकी फायदे असल्या कारणाने मी तरी सगळ्यांना सांगेल की ही भाजी कमीत कमी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही नक्कीच खा, कारण याचा बऱ्यापैकी फायदा आहे शरीराला। ज्याला ॲसिडिटी वगैरे होते ना त्यांनी पण ही भाजी खायला काहीच हरकत नाही, कारण याने ॲसिडिटी कमी होते। तर एकदम सिंपल रेसिपी होती ह्या भाजीची। कांदा आणि लसूण छान परतून घेतला तेलात, त्यानंतर फक्त लाल तिखट टाकलं, भाजी थोडी परतून घेतली आणि मग मोठा शेंगदाण्याचा कूट टाकला। पण जेव्हा आपण ही भाजी छान धुवून घ्यावी लागते, कारण याला ना ही भाजी जमिनीवर असते तर याला बऱ्यापैकी माती असते, तर स्वच्छ धुवून चाळणीत निथळायला ठेवायची, नाही तर ती खूप ओली किचकिच होते आणि याची जी टेस्ट असते ना ही थोडीशी आंबट असते। तर ठीक आहे, तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। मी मस्त गरम चपाती घेतली आणि भाजी घेतली आणि छान असा ताव मारला। भाजीची टेस्ट एकदम छान लागत होती, मला तर खूप आवडली। पण विकीने काही खाल्ली नाही, त्याला नाही आवडली वाटतं, तो म्हटला आंबट लागते। बट त्याचा तो गुणधर्मच आहे, ती भाजी ऑलरेडीच आंबट असते त्यामुळं ती खायलाही त्याची टेस्ट तशीच येते। खूप सुंदर झालं होतं। तर तुम्ही कधीतरी करून पहा नक्कीच आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी